पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर पुनाळ फाट्याजवळ रस्त्यात मध्येच मोठा खड्डा पडलाय। त्यामध्ये गटारीचं दुर्गंधीयुक्त पाणी साचून राहत असल्यानं प्रवाशांना त्या पाण्यातूनच वाट काढत वाहन चालवावं लागतंय। परिणामी छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहेत। प्रशासनानं तातडीनं त्या खड्ड्याची डागडुजी करावी अशी मागणी होत आहे। कोल्हापूरच्या पश्चिम भागातील कळे ही मुख्य बाजारपेठ आहे। जांभळी आणि धामणी खोऱ्यातील लोकांची वर्दळ या ठिकाणी नेहमीच असते, पण या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी काम कासवगतीनं सुरू आहे। दरम्यान पुनाळ फाट्याजवळ रस्त्याच्या मध्ये भला मोठा खड्डा पडला असून खड्ड्यानं संपूर्ण रस्ता व्यापलाय। त्यातून वाहन जाणं धोक्याचं झालंय। गटारीतून वाहणारं मैलायुक्त पाणी थेट रस्त्यातील त्या खड्ड्यात साचत असल्यानं दुर्गंधी युक्त पाण्यात वाहनं घालण्याऐवजी नागरिक पर्यायी मार्गाचा अवलंब करत आहेत। सध्या गटारीचं पाणी रस्त्यावरून वाहत असून दुर्गंधीयुक्त पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। कळे बाजार भोगावपासून अणुस्कुराला जाणारा हा मुख्य मार्ग असून दररोज हजारो नागरिक या मार्गावर प्रवास करतात। दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम विभागानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतायत। हा खड्डा बुजवून गटारीच्या पाण्याची विल्हेवाट लावून रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे।